आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात डीजेवरनं एक नवीन वादंग जो आहे तो सुरू झाला आहे। दोन मतप्रवाह पुणे शहरात प्रामुख्याने दिसतात। एक वर्ग म्हणतो की डीजे हवा पण त्याला मर्यादा निश्चित हवी, पण दुसरा वर्ग जो आहे तो म्हणतोय की आम्हाला पूर्णपणे 24 तास डीजेची बंदी हवी। अशामध्ये डीजे चालवणारे वितरक, डीजे चालवणारे व्यावसायिक आणि डीजे ऑपरेटर यांच्याबद्दल नेमकी भूमिका काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ही सगळी मंडळी जी आहे ती पुणे जिल्हा साऊंड लाईट आणि जनरेटर असोसिएशनचे सगळे विविध पदाधिकारी आहेत। यांचे सुद्धा अनेक व्यवसाय जे डीजेशी निगडीत आहेत ते सुद्धा आहेत। काय नेमकी भूमिका आहे या सगळ्या गोष्टींवर सध्या जे सुरू आहे त्याबद्दल एक असोसिएशन म्हणून काय वाटतं? आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य साऊंड असोसिएशन त्याचप्रमाणे पुणे जिल्हा साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहोत। आमची येणाऱ्या दहीहंडी गणेशोत्सवामध्ये प्रशासनाला एकच विनंती असेल, आमचा व्यवसाय करत असताना प्रशासनाने आमच्या सर्व व्यावसायिकांचा विचार करावा, कारण आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10,000 साऊंड व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या पाठीमागे एका साऊंडवरती 8 ते 10 पोरं कामाला असतात। असा जवळजवळ 10,000 गुणिले 8 म्हणजे जवळजवळ 1 लाखाच्या वरती आमच्या व्यावसायिकांची संख्या आहे। जर हा व्यवसाय बंद केला तर जवळजवळ आमच्यावर 4-5 लाख लोकांच्या उपासमारीची वेळ येऊ शकते। त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की आमचा व्यवसाय सुरळीतपणे चालू राहावा, आम्ही तुमच्या नियमामध्ये काम करायला तयार आहोत। जवळपास आता पोलिसांनी हे निश्चित केलंय की 4 बेस आणि 4 टॉपला परवानगी आहे, त्यामुळे तुम्ही एक संघटना म्हणून या निर्णयाचं स्वागत कराल? हो, 100%। काय असा फरक पडतोय या सगळ्या गोष्टींमध्ये की जेव्हा आवाजाची मर्यादा जो आहे तो प्रामुख्याने मुद्दा शहरातल्या सगळीकडूनच हा येतोय, जेव्हा नियमांचं उल्लंघन होतं तेव्हा मात्र कुठेतरी या उत्सवाला एक वेगळं गालबोट सुद्धा लागतं। त्यामुळे नियमांच्या सगळ्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये राहून हा व्यवसाय करणार आहात? 100% करणार आहे, कारण की आज आपण व्यवसाय जर करायला गेलो तर नियमाचं उल्लंघन ह्या कुठल्या गोष्टीचं होता कामा नये। आणि माझ्या सर्व व्यावसायिकांना एक विनंती आहे की सर्वांनी प्रशासनाचं पालन केलं पाहिजे, कोणाला त्रास होता कामा नये। त्यामुळे प्रशासनाचा थोडा मुद्दा डोक्यात घेऊन आपण डिसिबल हा पाहून या गोष्टीचं पालन केलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे। काय वाटतं या सगळ्या भूमिकेकडे? जेव्हा प्लाझ्मा आणि प्रेशर मीड बंद होतोय तेव्हा निश्चितपणे कुठेतरी दिलासा मिळतोय असं वाटतंय? 100% आम्हाला दिलासा भेटणार आहेत। प्रशासनाने जी डीबी लेवल आम्हाला ठरवून दिलेले आहे त्या डीबी लेवलचं आम्ही सर्व कॅबिनेट मालक स्वागत करतो। आणि दुसरी गोष्ट, डीबी लेवल चेक करताना जे प्रशासन काय करतं माहितीये का, साऊंड सिस्टीम चालू झाल्यानंतरनं त्याचं ठराविक अंतरानंतरच ती डीबी लेवल चेक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। जर साऊंड चालू असताना जर ते 2 आणि 4 फुटावरती जर डीबी लेवल चेक केलं तर ते 100% जास्तच भरणार आहे। आणि तेच जर डीबी लेवल 20 फूट किंवा 25 फुटावरती चेक केलं तर ते डीबी लेवल जे प्रशासनाने नियमात अटी लागून दिलेली आहे 75 डीबी तर त्याप्रमाणे ते नक्कीच भरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये आपल्याला दिसतं की अनेक एका मोठ्या चौकामध्ये जेव्हा कुठल्याही मिरवणुका एकत्र येतात तेव्हा प्रामुख्याने डीजेमधली मायकिंग, ज्याला एक नवीन ट्रेंड आहे जो अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिसतो, कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे असं वाटतं? 100% थांबणं गरजेचं आहे। आणि जे महत्वाचं एक म्हणजे प्रशासनाच्या नियमानुसार जर मंडळांना नियम अटी लागून जे परमिशन देतात त्याच्यामध्ये पण मंडळांना पण सांगितलं पाहिजे की तुम्ही कॉम्पिटिशन करू नका। जर मंडळांना सांगितलं कॉम्पिटिशन करू नका, तुम्हाला परमिशन देतो आम्ही, तर नियम पाळले तर साऊंड लाईन एकदम ओके मध्ये चालू शकते। गेल्या काही दिवसांपासून असा मुद्दा सुद्धा येतोय की डीजे वाल्यांकडनं, डीजे ऑपरेटरकडनं एस्पेशली जी गाणी लावली जातात ती सुद्धा काही अश्लीलतेच्या दिशेने जाणारी असतात आणि त्याच्यावर मुळात लहान मुलांकडनं होणारा जो विभत्सपणेचा नृत्य आहे त्याच्यावर सुद्धा कुठे लगाम येणं गरजेचं असं वाटत? 100% लगाम येणं गरजेचंच आहे, कारण की आम्ही व्यवसाय करताना या गोष्टीकडे पाहतोय की लहान मुलं गलिच्छपणाने खुनावाखुनवी करतात। तर हे मंडळांनी सुद्धा त्या मुलांना सांगितलं पाहिजे की तिथं साऊंड सिस्टीमवाला काय करू शकत नाही, कारण तो त्याचं फक्त स्वतःचं काम आपलं किती चांगल्या पद्धतीत व्हायला पाहिजे हे नात्याने तो लक्ष देत असतो। पण मंडळाच्या मुलांना जेव्हा ते खुनवाखुनवी करतात किंवा इतरांना टोला द्यायचा प्रयत्न करतात तो त्यांनी नाही केला पाहिजे, कारण की हा गणपती उत्सव असतो, गणपती उत्सव नवरात्राचा उत्सव असतो किंवा दहीहंडी असतो, तो प्रामुख्याने त्यांनी आपल्या स्वतःचं पालन हे कशा पद्धतीत मिरवणूक केली पाहिजे हे त्यांनी पाहिलं पाहिजे। डीजे बद्दल एक मोठा मतप्रवाह आहे की डीजेमुळे फार नुकसान होतंय, डीजेमुळे एक साहजिक आहे की ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो, मात्र आवाजाच्या मर्यादेत जर डीजे वापरू शकला जातो? हो, 100% वापरू शकला जाऊ शकतो।
फक्त त्याची स्पर्धा ही बंद झाली पाहिजे. त्यानंतर जो प्रभाग आहे, आज समजा पुणे जिल्हा, तर पुणे जिल्ह्यापुरता तो मर्यादित नाहीये. पुणे जिल्ह्यामध्ये शेकडो साऊंडवाले बाहेरून व्यवसाय करतात. तर जे व्यवसाय करायला आमची कुठली हरकत नाहीये, पण त्यांनी सुद्धा इथल्या सगळ्या नियम अटी ह्या सगळ्या दोन गोष्टी पाहूनच साऊंड वाजवावा. तुम्ही बाहेरून येणार, एक दिवशी करता, सगळं काम खराब करून जाणार, त्या गोष्टींचा त्रास हा सगळ्यांना होतोय. आज जो साऊंड वाजतोय पुण्यामध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी वाटतो, तिथले जे नियम अटी आहेत ज्या सांगितल्यात पोलीस प्रशासनानं, त्या तुम्ही ऐकल्या पाहिजेत. आणि माझी पोलीस प्रशासनाला पण एक विनंती आहे की कुठलाही तुम्ही निर्णय घेता किंवा कुठलीही तुम्ही परमिशन देता, ज्या वेळेस तो स्पीकर तिथं लागतो, ऑन द स्पॉट तुम्ही तो कुठलाही डिसिजन घ्या. तो साऊंड लागल, मग तो वाजल, मग आम्ही त्याच्यावर कारवाई करू, हे नकोय. तुम्ही साऊंड लागला ना, तिथं तुमचे 2 माणसं असतात, तुम्ही साऊंडचं टेस्टिंग झालं की इमिजिएटली त्याच्यावरती ऍक्शन घेऊन तो साऊंडच उतरवला पाहिजे. त्याचा मग नंतरून त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार नाही ना कुणालाच. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळ जी आहेत पुणे शहरातली, ती जवळपास आता एकमतावर येत आहेत की 4 बेस आणि 4 टॉप जो आहे तो फक्त विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाजवला जाईल. डीजेच्या सगळ्या असोसिएशन मधले देखील तुम्ही एक पदाधिकारी आहात, व्यावसायिक आहात, त्यामुळे हा निर्णय तुम्ही स्वागत कराल? 100% आम्ही स्वागत करणार नाही या निर्णयाचं. त्यानंतर आम्हाला दुसरं एक सांगणं म्हणजे असं आहे की जे कॉम्पिटिशनचा तिथे विषय येतो, त्यावेळेस मंडळवाले काय असतं, साऊंडवाल्यांचं कोणाचं ऐकत नसतात ते, तर तिथं आम्हाला पोलिसांची मदत पाहिजे. तर तिथं जर समजा जवळ समोरासमोर साऊंड येतात, त्यावेळेस पोलिसांनी जर 2 साऊंड जर बंद करून एक साऊंड पुढे पाठवला, थांबा इकडला जाऊ द्या, नंतर दुसरा, त्यावेळेस तर पण हे व्यवस्थित होऊ कर्कश आवाज पण येणार नाही त्यावेळेस. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की 2 डीजेंची स्पर्धा जी आहे ती अनेक वेळा खरं तर घातक ठरते. त्यामुळे आमच्याकडून पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य जे आहे ते 4 बेसच्या 4 टॉपच्या माध्यमातून निश्चितपणे दिसेल. पण त्याचसोबत पोलीस मित्रांनी, पोलीस बांधवांनी सुद्धा आम्हाला तेवढंच सहकार्य करावं अशी अपेक्षा सगळ्या डीजे व्यावसायिकांकडनं सध्या करण्यात येते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.